सांगा त्याला हात देणे परत राऊंड राऊंड आपल्या पुढे झाला येईल हा आमच्यात राऊंड राऊंड पुढे झाला येईल. आलं लक्ष तुमच्या आता इथनं पुढं मी आरोग्य खातं आणि पाणी पुरवठा थोडं माझ्या निगराणीखाली असेल सुरळीत येईपर्यंत मी रोजच्या रोज तर माहिती घेतो पण ह्याच्यापेक्षा जास्त माहिती घेणार आणि तुम्हाला मी आठवड्यात नाही एकदा ही सुरळीत येईपर्यंत परत एकदा एक 8-10 दिवसांना आणखीन एकदा चहा पाण्यासाठी इथं बोलवतो तुम्हाला. हा आता तक्रार येता का म्हणे आता मला 8 दिवसामध्ये मी रोज माहिती घेणार इकडं नगरपालिकेतनं वगैरे की काही घटना घडली नाही पाहिजे कुठं उद्धटपणा गाड्याचा जे विषय तुमचा रिपेअरिंगचा ते 5 गाड्या लगेच फास्ट आपण रिपेअर वगैरे करून घेऊ. वेळ प्रसंगी काय वाटलं तर आपण नव्या सुद्धा गाड्या घेऊ. गाड्याचा विषय नाही किंवा कुठली कमतरता नाही काही नाही. तुम्हाला जे काही साहित्य किंवा काय असेल त्याचा पण विषय नाही. आता तुमचं मेडिक्लेमचं पण आहे तुमचा पण विषय काय नाही. त्याच्यामुळं सगळं तुम्हाला जे अपेक्षित आहेत ते आम्ही तिथं हे करण्याचा प्रयत्न करू. फक्त सगळ्याला नम्रतेची विनंती की इथनं पुढे आपल्या शहराच्या बाबतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काळजी घ्या आणि एवढं सकाळ सकाळ आपण बैठक घेतो म्हणल्यानंतर तुम्ही सगळेजण मला समजून घ्या चालता येईल समजून घ्या चाल सगळ्या नगरसेवक नागरिकांना एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सगळेजण कचरा ट्रॅक्टरचे ठेकेदारला ताकीद आहे ऐकून ऐकत नाहीत. आता कचऱ्याचे ट्रॅक्टर आहेत ना फक्त एक 8 दिवस थांबा 8 दिवसात तुम्हाला सगळेच वेगळे देतो. 100 वेळेस सांगावं लागतं भाऊ ते ऐकत नाही. ते पण कानावरती आलंय त्यांनी पण थोडा आगाऊपणा केलाय. मी मुंबईवरून आलो सोमवारी की पुढच्या साधारण आज तारीख किती 5 तुम्हाला 20 तारखेपर्यंत सगळे ट्रॅक्टर बदलले दिसते. 8-8 दिवस कचऱ्याच्या गाड्या येत नाही. नाही ठीक आहे हे चालू आहे. ह्याच्याकरताच बैठक बोलवलेली आपण. आता ह्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे की माझी बंधू भगिनी काय मला म्हणजे विटीला धरणार नाही ही अपेक्षा सगळ्याकडनं केली. आता तो विषय सगळ्याला इथं सांगितल्यानंतर काही माझा विश्वास आहे त्यांच्यावरती तसं करणार आहे. आता राहता राहिला ट्रॅक्टरचा विषय एक 15 ते 20 तारखेला सगळेच जे ट्रॅक्टर आहेत ज्यांनी खोड्या केल्यात आता मुद्दा म्हणून या निवडणुकामुळे आम्ही बाहेर होतो ज्यांनी खोड्या केल्यात ते 15 ते 20 तारखेला ते सगळे ट्रॅक्टर बाजूला काढून तिथं नवे ट्रॅक्टर देण्याची व्यवस्था मी करतो. तुम्हाला मी 15 ते 20 तारखेपर्यंत सगळं चेंजेस झालेलं दिसेल. बस हो. मेडिक्लेमचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? येणाऱ्या सभागृहाची बैठक असेल ती ताईंना सांगितलेलं आम्ही सगळी चर्चा झाली बँकांकडनं सगळे कोटेशन वगैरे मागवले साधारण एक 30 लाखापर्यंतचं बजेट 215 कर्मचाऱ्यांचं होत आहे होऊन जाईल. येणाऱ्या सभागृहामध्ये त्याची तरतूद पण आहे पैसे पण आहेत सगळं केलेलं आहे. आणि 30 लाखापर्यंतचा उपचार सुविधा परत श्रद्धा आणि सुश्रुत या 3 हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जाऊन फक्त कर्मचारी त्या ठिकाणी जाईल ऍडमिट होईल. जे काही 30 लाखापर्यंतचं बिल आहे त्यांना 1 रुपया पण बिल येणार नाही काही वर्षभरात कधीही जाऊ. त्यांच्यात पण कर्मचारी म्हणून कर्मचारीच नाही त्यांची फॅमिली नवरा बायको आणि मुलं अशा पद्धतीचं केलं म्हणजे कुटुंबाला सुद्धा त्याची सोय केली आहे. आणि इंग्लिश मिडियम मध्ये सुद्धा ज्यांची मुलं तिथं टाकायची आहेत त्यांना आपण एक किरकोळ काहीतर फी आहे काय आम्ही जे काही बारशिल्ले 15-20 जण आहेत प्रत्येक जण एक शिक्षक त्या ठिकाणी डोनेशन म्हणून आम्ही देतोय. तिथं सुद्धा फीचा वगैरे ज्यादा विषय नाही तिथं सुद्धा आपण तशी सोय मान्यता आली की त्याची एक बैठक घेऊ ना. विषय काय आहे ते आता हे सगळे मी एकटाच इथं त्यांना बोलतोय फक्त एकटा आता जे बाकीचे आहेत ते लोकल सगळे सुपरवायझर आहेत मग ते मी एकटाच त्यांच्या नजरेत असं हे होतं आणि प्रेशर करणारा मी एकमेव एकटाच आहे. जे काय काम सांगतो ते काम न ऐकणं भाग एक दिवसाआड घेणं आणि प्रत्येकाला काम सांगितलं की बाबा कुठले तिकडली काही केली तिकडची तुम्हाला एक चांगला माणूस देतो आणखी ऍडिशनल देतो मी माणूस थोडं त्यांनी ऐकलं पाहिजे. एक सुपरवायझर आणखीन सगळ्यांवरती नियंत्रण ठेवणारा एक चांगला माणूस तुम्हाला देतो. त्याची पगारची काय 15 किती पगार असते तुमच्या सध्या आपण लोकल सुपरवायझर त्यांना 12,000 देतोय. आता त्यांचं वाढ आहे ते गायकवाड साहेब येतील ते बघू आपण किती आपण सुपरवायझरला किती 12,000 आहे. ठीक आहे एक चांगला माणूस देतो तुमच्यावरती सगळे माहिती घ्या देतो मी आता पगार पण वाढवलेला आहे. सगळ्यांबरोबर चर्चा करतो आणि गल्लीतून एक प्रमुख माणूस घेतो आणि त्याच्यावरती जबाबदारी टाकतो. बस तसंच करू कशाला दुसरा पण एक गल्लीतला चांगला समजदार माणूस की सगळ्याला सांभाळून गेला असंही करू.
चहा दिला सांग आता बघा राजभवननी आता आपल्या कायम कर्मचाऱ्यांचं तर मला वाटतं की भूतोना भविष्यती असा निर्णय आपला मेडिक्लेमचा घेतलेला आहे. मेडिक्लेम म्हणजे काय की आपले बरेचसे कर्मचाऱ्यांचे पैसे दवाखान्याला जातात. आपण महाराष्ट्रात पहिला निर्णय आहे. म्हणजे आता तुमचे जवळजवळ नाही म्हणलं तर 10 ते 12 हजार रुपये वर्षात नगरपालिकाच भरणार आहे. आणि त्यातनं तुम्हाला काय फायदा होणार आहे? कुठलाही आजार झाला, कुठलाही ताप थंडीपासून ती मोठ्यात मोठा आजार, कर्मचारी, त्याचा नवरा किंवा त्याची बायको आणि 2 लेकरं जाऊन नुसतं ऍडमिट व्हायचं, कार्ड दाखवलं, सगळा उपचार फ्री. अशा प्रकारचं ते निर्णय आहे. नेमकं तुम्हाला मला वाटतं तुमच्या तोंडावर असं वाटायलंय की मेडिक्लेम म्हणजे काय कळलं नाही का काय तुम्हाला? की तुम्हाला वाटायला दडकलं मेलं की पैसे मिळतात काही घरच्याला. तर आजारी कुठला बी पडल्यावर ते असावं ते आपलं म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबाला सुरक्षा, कारण आपण घाणीचं काम करतो त्यामुळे बरेचसे इन्फेक्शन होतं. बरेचसे लोक घाणीच्या कामामुळे आपले व्यसने आहेत, त्यामुळे तो घेतलेला भूमी निर्णय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त घेतला होता. लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ऑगस्टला आहे, तोपर्यंत पूर्ण होतोय. त्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीनं भाऊचे आभार मानतो. माझी आता आपण कधीच कुठल्या मागणीसाठी आंदोलन करत नाही, उपोषण करत नाही. आता सगळी अख्खी बार्शी, दिवाळी, इतर सण संसूद करत असतात, पण आपण त्या टायमिंगला रस्त्यावरती स्वच्छता करत असतो. म्हणून आठवड्यातनं आपण साधारणतः त्या सुट्ट्या आपण भरून काढतो. तर माझी विनंती आहे की राजभवन समोर काय होतं, तर माझी विलय पंचायत होती. तुम्ही माझ्या जवळचे आपल्याच भागात राहणारे चुका करता आणि चुका तुम्ही जर आता त्या राजाला काढलाय ना, आता तुझं काय होतं कुठल्या तुला पुढे आहे सत्तर चव्हाण संतोष काय ठराविक 4-5 जण आहेत, त्यांची नाव मी सांगतो, पण सांगितलं काम ते थोडं आणि काय होतंय आता ती आता त्या दिवशी पण आपण काम बंद केलं तर काम बंद तुम्हाला जर अडचण असेल पगारची, एकदा भाऊंच्या कानावर घालणे, शिवसाहेबांच्या कानावर घालणे, अध्यक्षांच्या कानावर घालणे, परत तसं करत जाऊ नका. आणि तुम्हाला कधी पण पगारीची अडचणी होती. नगरपालिकेतनं जरी पैसे नाही मिळले तर ते विडे केला नाही, सगळ्याला माहित नाही. त्याला कधी तुमचं नडलं का? असं उपोषणाला बसलेलं कळलं की तुम्हाला दुपारपर्यंत त्याची व्यवस्था केली. काय आपल्या तक्रारी काय आहेत दुपारपर्यंत काम एखादं घर गळलं तरी चालेल, पण तुमची आपली भाषा नाही नीट, काहीतरी गुरकून गारकून बोलणे, ड्रायव्हर तसंच गाडी पुढे नेणे, ह्या तक्रारी आहेत. जवळजवळ 100 पैकी 95% भाग तर आपण घेतोय. आता ही विस्तारित भागातला फक्त विषय असेल ना, विस्तारित भागात गाड्या हा भाग पण एक दिवसावर घेतात. हा आहे, पण म्हणजे घर गाळताव काय, रस्त्यावरची घ्यायची, आतली सोडायची काय, असली सगळे धंदे करते. हाका मारले तर गाडी तशीच पुढं नेणं, मग काय लागले दोन कशी पडायला मी आता मी बाजू घेऊन आता मी बी कंटाळलोय. एक दिवशी यांच्या साड्याच्यात सापडलो की मग माझं बी काय खरं माहिती नाही. भाग मोठा असला तरी मग ती त्या सुपरवायझरला सांगा ना. सगळं अधिकारी ऐकून आहेत. घे. 215 तुमचे 200 आणि त्याची 50-60 जवळपास एवढा स्टाफ एवढ्याला भरपूर झाला. आणि ट्रॅक्टर आहेत, गाड्या आहेत, इमर्जन्सी कधी JCB लागले, पॉकलॅन लागले, आपल्या मोठ्या मोठ्या गटरीला तर सगळं आपण टिप्पर पॉकलॅनच काढतो. तुम्हीच बघताय. म्हणजे एवढी त्याला सपोर्ट पण देतो. त्याच्यामुळं तसं काय नाही, कधीच होत नव्हतं, आताच व्हायला लागले. प्रशासकीय कामकाजामध्ये पण काय सुद्धा नाही, फक्त नीट काम कर, काय होत नाही, फक्त गडबड काय भाग कोणाकोणाचा मोठा आहे किती ती बघेल ना आता, ही पालिकेचे पण अधिकारी आहेत, ते कळतील कोणाला किती शबीर जरा व्यवस्थित नियोजन. नाही ते बाग मोठे, ही जी बाग मोठी शब्बीर साहेबांनी आम्हाला ह्यांच्या गाडीवर 3 दिवस सलग बसवलं होतं. मग ह्यांना सगळा भाग क्लिअर होत होता ह्यांचा. आम्ही बसल्याच्या नंतर मग परत ह्यांचं रिटर्न अजून तीच चालू झालं 1 दिवसाला बारीक. आम्ही बसलो का आणि आता ज्याला वाटलं ना माझा भाग मोठा आहे, मला काम होत नाही, तुम्ही कामाला शिवू नका. हे दोघं काय कामाला येऊ इतकी परेशानी झाली का तर मीटिंग मध्ये असं मला वाटायला लागलं की आता कायम कर्मचारी जर तुमच्या तिथं साईटवर टाकले तर ती कसं पूर्ण भाग क्लिअर करतात. ह्यांच्या गाडीवर मी बसलो होतो 3 दिवस भाग क्लिअर यांनी केला. ऐक ना, मग एक काम करा, भांडण करणं किंवा काय करणं त्यापेक्षा दुसरं पोरग तिथनं घेऊ ना, तिथंच घेणार आहे पोरं. मी घ्यायचे का सांग.
घेऊ दे का? मी त्या म्हणतो भाऊ ऐक ना, मला एवढी तर परवानगी द्या ना तुम्ही. मी दुसरं कुठलंच भरणार नाही. तुम्हाला होत नसेल नाही, नाही, नाही. तुला दुसरं काम देतो मी, याला काम देतो. एक काम करू, तुम्हाला काय करतो, तुम्हाला या आणि तुमच्या जागी ही 2-4 जणांची ह्याला उद्यापासून घरीच बसव. ऐके त्याला नियोजन ह्याला- करतो बरोबर. ही- कोणावर अन्याय होणार नाही असं मी कामाचं नियोजन केलेलं आहे भाऊ. हा. फक्त आता सुरुवात केली तुमच्याकडेच ते कर्मचारी आले दोघे. गणेश कदम कुठे आहे? गणेश कदम मी सुरुवात कसब्यात केली ते तुमच्याकडे आले. तुम्हाला सांगितलं आता उलट सुलट येऊन सांगणार परत तुम्ही, म्हणजे असं होत मी झालं ते. स्वच्छतेच्या बाबतीत सगळ्याच्या पाठीशी आहे. मग ती जी सुरुवात केली तर त्याने आडकाठी घातली झालं ते परत भाग जी डिवाइड केलेला व्यवस्थित आखणी केलेली सर्वांना काम समान हे नियोजन केलेलं त्याने सुरुवात केली. नाही करणार मी घेणार नाही झालं तिथून सुरुवात झाली. मी सर्व ते कसब्यातून मी सुरुवात करत करत सुभाषनगरकडे नियोजन आलं. कुणाला जास्त काम आहे कुणाला कमी आहे असं ते नियोजन करतो. ही गल्ली त्याच्या ड्रायव्हरच्या ह्याच्यात असं काम. तू आता शब्बीर तुमच्या पद्धतीनं आता फील्डवर कसं कसं आहे ते आणि- तुम्हाला अमोलला माहिती आहे, तुम्ही करून घ्या. आता इतके दिवस पण तुम्ही बघताय, आता इथं पुढे कोणाचंही लाड आणि कोणाचंही वशिला आता चालणार नाही. मी पण आता पाठीशी घालू बोलू, जाऊ द्या स्वच्छतेचं काम आहे म्हणून ही कंट्रोल. आता इथनं पुढे असलं होऊ नये. आपणच का तोंडशी पडायचं सारखं कायम कर्मचारीची काय ओरड नाही, आपली गटर काढण्याची काय ओरड नाही, आपलीच फक्त बोंब आहे. आपल्याला ही हात पाहिजे ती हात पाहिजे, हे एवढा भाग नको तेवढा भाग नको, गाडी बंद केली आणि गाडी चालू झाली. हे असलंच आहे. माणसाला आडवं बोलायचं कारण नाही बाबा. जे म्हणले घ्यायचा भाग तेवढा. आता काय नगरसेवकांची अशी ओरड आहे की ते कुठं गेलं ते आपलं जयंतीचा अध्यक्ष होतं ते शेंडीवाला अक्षय ती यार पुढं तू उत्कर्ष कॉलनीचा विषय आहे. त्या नगरसेवक मोहिते मॅडम त्यांचं असं म्हणणं आहे की ते तिथल्या लोकांना तुम्ही व्यवस्थित बोलत नाही आणि तू गाडी पळवतो पुढं माणसाने केलं. ऐक ना भैया, तसं नको करू. नगरसेवक दारात भांडायला चाललेत लोक. आणि आता ज्यांना तुमची अडचण आहे त्यांचा वेगळा टप्पा करा. तुम्हाला वारणी काम म्हणून एक दुकान देतो. श्यामच्या तिकडे या. इकडलं दुसरी पोरं गरजू राहू द्या. तुम्हाला जर वाटत असेल तर लय काम आहे आम्हाला होत नाही तर मग वारणीमध्ये नकाच कामाला येऊ. एखादं दुकान देतो त्यांना 5-10 जण, त्यांचं करून पोच मारून. मग काय बरोबर आहे, सांग तसं. आता भाऊंनी एवढं मोठं सकाळ आलेले आहेत. आता त्यांनी सौम्य जरी भाषा असली तर तुम्हाला माहिती आहे मग ती कामाच्या बाबतीत आता सध्या जवळजवळ निम्यार्थी कर्मचारी भाऊंनी उठवले सर उठवले. काम करा तयार सगळी कोण नाही म्हणते. फक्त एका चाचणी करावी की नगरपालिकेचे सुपरवायझर द्यावे आमच्या घंटा गाडीवाल्या संगत हे भैया, सगळी व्यवस्था केलेली आहे. सगळी निगराणी खाली काम होणार आहे. फक्त आता व्यवस्थित काम कर. मी सगळ्याला हात जोडून नम्रतेनं सगळं सांगितलंय. सगळ्यांची सहमती झाली आहे. कायम कर्मचाऱ्यांनी पण सगळं मी ती पण माहिती घेतलेली की त्यांना पाठवल्यानंतर एरिया कसा स्वच्छ होतो. तुमचं जे 5-6 जणांचं चाललेलं आहे तुम्हाला पण हात जोडतो. तसं काय करू नका. तुम्हाला जर काम करणं होत नसेल तर तुमच्या जागेवरती दुसरं आपण तिथं करू. तुमच्या पण पोटा पाण्याचं काय अडचण येऊन देणार नाही. तुम्हाला पण इकडं यार्डामध्ये श्यामभाऊच्या तिकडं एक टुप्पा करा. कुठल्या पण मशिनीवर मी ऍडजस्ट करतो किंवा तुम्हाला पण काय अडचण नाही. आणि इथनं पुढे भरपूर कामं मिळणार आहेत. तुम्ही कामाची काळजी करू नका. तुम्ही म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये इथं बारशीत कुठं काम उपलब्ध करून द्यायचं ती माझी जबाबदारी असेल. त्याची काही काळजी करू नको. फक्त इथनं पुढे जी 5-6 जणांचा कुटाणा होतोय त्याच्याकरता सगळ्यांच्या समोर हा विषय घेतलेला आहे. आज तुमच्या सगळ्या मित्र परिवारातनं किंवा गल्लीतनंच एक चांगला सुपरवायझर मी लवकरच 2-4 दिवसात येतो. ट्रॅक्टरचा विषय करतो. आता माझी सगळ्याला शेवटची हात जोडून विनंती आहे की इथनं पुढं तक्रार येऊ नये. तुमच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे माझी आणि मला नाराज करणार नाही. एवढी अपेक्षा करून 2 शब्द संपतो. सगळी काय विनंती केली सगळ्या तुमच्यासाठी बोलून तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून स्वच्छता कर्मचारी हा भाऊच्या जिव्हाळीचा विषय. आता भाऊला सगळे हात करून एक शब्द द्या की भाऊ इथून पुढे आमची कसलीही तुमच्यापर्यंत तक्रार येणार नाही असा विश्वास द्या भाऊला. म्हणजे भाऊला पुन्हा मुंबईला जायचं असते तिथली काम आहे ती आपण आता इथली जबाबदारी स्वच्छतेची तुम्ही घ्या आणि तुम्ही सांगा भाऊ इथून पुढे अशी तक्रार येणार नाही. सगळे हात करून वर करा आणि सांगा भाऊला की भाऊ आमच्याकडनं आता इथून पुढे कसलीही तक्रार तुमच्यापर्यंत येणार नाही. सगळे हात वर करा. तक्रार येणार नाही का तुमच्याकडनं? येणार आहे का तक्रार? तुम्ही ह्याच्यापेक्षा आणखी मला काय करायला सांगा ते करतो तुमच्याकडे. बस.